सविस्तर बातम्या बघूया। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला। मुंबईमध्ये हा सोहळा पार पडला। या सोहळ्यात धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉग्सची बरीच चर्चा रंगली। कुणाशी तरी आघाडी करून विकलात भगवा रंग या डायलॉगमुळे सिनेमाच्या या भागातही पुन्हा ठाकरेंनाच टार्गेट केल्याची चर्चा आहे। छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल। छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल। छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल। छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल। छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। आपण उबाठाचे अंबादास दानवे यांच्याशी बोलूया। दानवेजी, तुम्हाला कल्पना असेलच धर्मवीर 2 चा ट्रेलर लॉन्च झालाय, ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलाय, या वाक्यातून हे स्पष्ट होतंय। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं तो सिनेमा आहे, सिनेमा म्हणून घ्यावा, याच्यापेक्षा फार सिनेमाचा जास्त अर्थ घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे। बरोबर, पण कसं होतं, पहिला सिनेमा झाल्यावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट खूप पडला आणि चर्चा खूप झाली, तसंच दुसऱ्या सिनेमाचं होऊ शकतं ना। पहिला सिनेमा झाल्यावर गद्दारी केली आणि गद्दारीला माफी नाही असं आनंद दिघे साहेबांचं मत होतं आणि ज्यांनी पिक्चर काढला त्यांनीच गद्दारी केली, तर काय इफेक्ट पडता? हा इम्पॅक्ट पडला का आनंद दिघे साहेबांच्या पिक्चरचा धर्मवीरचा? भगवा रंग विकला कोणी? आघाडी करून भगवा रंग विकला, अशा प्रकारे जहरी टीका आहे असं कोण म्हणतंय? तुम्ही तुमच्या मनाने नका लोकाय, पण असं कोण म्हटलं? नाही, डायलॉग सांगते मी, म्हणजे या पिक्चर मधला डायलॉग ज्याच्या त्यांनी आघाडीचा शब्द घेतला का? भगवा रंग विकला म्हणलं तर दानवे साहेब, त्याला बोल। दानवे साहेब, एकदा डायलॉग ऐकूया का? ऐका, सांगा। छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल। हा दानवेजी, आता तुम्ही काही प्रतिक्रिया देऊ शकाल? देऊ शकतो ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे? आघाडी करून दिलं आनंद दिघे साहेबांनी, त्या काळात तत्कालीन काळातल्या घटनेवर मांडलेलं हे असू शकतं आणि हा पिक्चर पूर्णपणे पिक्चर आहे। मला तर वाटतं याच्यात तुम्ही ज्यांचं नाव घेता त्यांचा कुठं संबंध होता का नाही होता दिघे साहेबांशी, ठाण्याचेच लोक सांगतील। मी सांगणं जास्त होईल, ते आवडणार नाही बऱ्याच जणांना। यांचा किती आनंद दिघे साहेबांच्या विचारावर विश्वास, किती पद्धतीनं गद्दारीच्या विषयी आनंद दिघे साहेबांचे विचार हे किती पाळतात हे लोक, आणि त्यामुळे असं पिक्चर मधून मला असं वाटतं एखादा डायलॉग मारतो तो डायलॉग म्हणूनच घेतला पाहिजे, याच्यावरती फार त्याचा जास्त अर्थ घेण्याची गरज नाही। आणि तुम्ही म्हणत असाल आघाडी करून, तर आघाडी म्हणजे कोणाची? मग अजितदादा हिंदुत्ववादी आहेत का? आणि आघाडीत हे नव्हते का? 2-2.5 वर्ष मंत्रिमंडळात हेच लोक होते ना मंत्रिमंडळात। म्हणजे दानवेजी, आपल्याला म्हणायचंय की परिणाम एवढा होणार नाही, हा सिनेमा आहे, या सिनेमातल्या डायलॉगचा असा काही परिणाम होत नाही। तो पिक्चर म्हणून घ्यायचा, तो काय परिणामाचा काय संबंध? नक्की, आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद दानवे साहेब। मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं, पण याबाबत आनंद दिघे साहेबांना विश्वास असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी आनंद दिघेंची आठवण बोलून दाखवली।